अपशब्दाचा वापर केलाय. काय त्यांनी केलं, ज्या गोष्टीच्या ट्विटला त्यांनी जो दुजारा दिलाय, त्या दुजारा देताना त्या ठिकाणी हर्षवर्धन जे होते आणि वडवट्टीवार होते, या दोघांचाही आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो. कारण महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे. आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवराय असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अनेक मान्यवर दैदिप्यमान सगळे नेते मंडळी आज अगदी आदरणीय छत्रपती पवारसाहेब असतील, अजितदादा स्वर्गीय अजितदादा असतील, स्वर्गीय इंद्रजी गांधी असतील, आम्ही कधी आपण आपली संस्कृती महिलांचा सन्मान करण्याचा, त्यांना आदर करण्याचा, आणि ज्या परिस्थितीमध्ये वहिनींनी ही जबाबदारी स्वीकारली, खरं पाहता ह्या लोकांना लाज वाटली पाहिजे असं बोलायला की वहिनीबद्दल असं वक्तव्य त्यांनी करणं हे मुळातच चुकीचं. त्याचा आम्ही धिक्कार निषेध करतो इथं. आणि काँग्रेस आहे सारख्या पक्षाने अशा पद्धतीच्या वक्तव्याला दुजोरा देणं हे खरं दुर्दैव आहे. त्यामुळे आम्ही त्यांचा जाहीर निषेध करायला इथं सर्वजण जमलेलो आहोत. आणि कारण ज्या परिस्थितीमध्ये वहिनींनी ही सगळी जबाबदारी स्वीकारली आहे, धन्य आहे ते आमच्या वहिनी. आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी आहोत. आम्ही परमेश्वरची प्रार्थना करतो की त्यांना ते परमेश्वर करो, त्यांना खूप प्रचंड ताकद मिळो. ह्या महाराष्ट्राचा कायापालट करत आहेत. दादांचे जे राहिलेले स्वप्न आहेत ते पूर्ण करायला वहिनी निघाल्यात. आणि वहिनीसोबत आम्ही त्यांचे सर्वजण भावंड त्यांच्या सोबत आहोत, त्यांचे सुपुत्र त्यांच्या सोबत आहेत, त्यांच्या भगिनी त्यांच्या सोबत आहेत. आम्ही सर्वजण त्यांच्या सोबत आहेत. वहिनी साहेब आगे बढ़ो, वहिनी साहेब आगे बढ़ो. एकंदरीत मागणी काय करणार? आमच्या मागणी येतं की त्यांनी आमच्या वहिनींची जाहीर माफी मागावी. काँग्रेस आयच्या या दोन्ही नेत्यांनी त्यांची जाहीर माफी मागावी. कारण त्यांनी एका महिलेचा आणि महिला भगिनींचा अपमान केलाय. ते फक्त सुनेत्रा वहिनीचा अपमान नाहीये, तमाम महाराष्ट्रातील सर्व महिलांचा हा अपमान आहे. आणि त्यांनी जाहीर माफी मागावी सर्व महिलांची. अन्यथा ह्या आमच्या महिला भगिनी त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही त्यांचा नष्टाभूत करून टाकलाय. पिंपरी चिंचवडमध्ये त्यांचा पत्ता गुल आधी झालेला आहे. आणि फक्त पिंपरी चिंचवड नव्हे तर महाराष्ट्र राज्यातच त्यांचा पत्ता गुल होऊन जाईल. त्यांनी लवकरच याची दखल घेत त्यांनी जाहीर माफी मागावी. त्यासाठी आम्ही हा प्रचंड मोर्चा काढलेला आहे. आणि म्हणून आम्ही म्हणतो की त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो.